नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छान अशी कांदा न टाकता भेंडी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा, ही भेंडी मी स्वच्छ अशी धुवून फॅन खाली सुकत ठेवलेली, म्हणजे कट करताना जास्त हात वगैरे चिकट होत नाही। आणि बघा मस्त मध्ये बघा त्यातलं पाणी पण सगळं म्हणजे असे चिकटपणा असा सगळा कमी झालेला आहे आणि सुकी झालेली आहे बघा। तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकले बघा। आता जिरं टाकते। जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं। जिरं बघा छान फ्राय झालेलं आहे। आता मिरची टाकते। मिरची टाकल्यावर बघा लसूण टाकते। काय नाही, साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप छान लागते। भेंडी पण जास्त होती, म्हटलं चला दोनच माणसं आम्ही खाणार होतो, म्हटलं कांदा नको टाकायला। कांद्याने कशी भाजी जरा वाढली पण जाते आणि चवीला पण लागते। पण तुम्ही अशाही प्रकारे एकदा करून बघा, मस्त भेंडी लागते। कढीपत्ता पण टाकते बघा। लसूण हलकासा असा म्हणजे असा जास्त लाल नाही करायचा, असा त्याचा उग्रवास जास्तोपर्यंतच परतायचा। आता हे बघा टॅमॅटो टाकते। टॅमॅटो जरा जास्त टाकायचं, छान लागते आंबट अशी। ही दही वगैरे काय टाकणार नाही, टॅमॅटोमुळे पण छान अशी आंबट होते। टॅमॅटो टाकले बघा, मीठ टाकते चवीप्रमाणे। मीठ टाकल्यावर बघा ही भेंडी टाकते। तुम्ही धना पावडर पण टाकू शकता, गरम मसाला वगैरे, पण मी काय टाकणार नाही, मी साधीच भाजी बनवणार आहे। भेंडी टाकल्यावर बघा चांगलं असं परतून घ्यायचं, फास्ट गॅसवरच परतून घ्यायचं। ही भेंडी आहे ना कोवळी होती, म्हणून हिच्यामध्ये काय पाण्याचं प्रमाण कमी होतं, आता चिकटपणा नाही जास्त जाणवला। जर मोठी भेंडी असेल ना जाडी अशी, ती पहिली भाजून घ्यायची। हे बघा हिला छान अशी परतून घेते आता तेलामध्ये। हे बघा छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता झाकण ठेवते। झाकण ठेवलं बघा, झाकणावर थोडंसं पाणी टाकते, म्हणजे वाफेवर चांगल्याशी शिजेल, करपणार नाही खाली। आता बघा मी हे झाकण काढून घेते, व्यवस्थित काढायचं नाही तर पाणी पडेल। हे बघा भेंडी, हे बघा अजिबात चिकट झाली नाही रा। अजून मी थोडा वेळ ठेवणार आहे, झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे। हे बघा मी आता काही झाकणावर पाणी नाही ठेवलं, कारण ही कवळी भेंडी होती ना, त्याच्यामुळे लवकर शिजली गेली। हे बघा मस्त मध्ये बघा झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला हळद टाकायची तर तुम्ही टाका, मी नाही टाकली। हे बघा मस्त मध्ये बघा पडपडी झालेली आहे। आता फास्ट गॅस करते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। तुम्ही लिंबूही टाकू शकता, छान लागतं लिंबू टाकल्यावर पण। शेंगदाण्याचा कूट जाडसर असं टाकू शकता, मी काय टाकलेला नाही आहे, मला अशी साधी सिंपल भेंडी आवडते। हे बघा कोथिंबीर टाकल्यावर चांगली अशी भेंडी परतून घेतलेली आहे। भाकरी चपाती बरोबर छान लागते, मस्त मध्ये झालेली आहे। तयार झालेली आहे बघा भेंडी छान अशी। रेसिपी खूप साधी सोपी आहे, पण चवीला तितकीच खूप छान आहे। तुम्ही नक्कीच बनवा। तर कशी वाटली तुम्हाला मी बनवलेली भेंडीची भाजी साध्या सोप्या पद्धतीने, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।